परत एक वादग्रस्त विधान आलं, तुम्ही म्हणले आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं नाही म्हटलो मी. मला बऱ्याच अंशी जमिनीमध्ये पेरणी संपलेली आहे. फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि फळबागांचं नुकसानीसाठी पंचनामे करायला सांगितलेलं आहे. काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे, तर कांद्याचं नुकसान शेतामध्ये झालं आहे, पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे. त्याप्रमाणे जेवढं नुकसान झालंय तेवढे पंचनामे करायला सांगितले, त्यांनी भरपाई देणार होता. पण त्याच्यात तुमचं वाक्य असं होतं की हे सगळं तुम्ही उचलून घरी नेलंय, इथं काय आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे? तर काही ठिकाणी आता जर नांगरट जर काही शेतकऱ्याचं नांगरणी करणं काम आहे त्यांचं, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी करावीच लागते. परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे, पेरणीला आता सोयाबीन शिल्लक आहे का? आता कपास शिल्लक आहे का? सोयाबीन नाही, कपास नाही. त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे. पण हा शब्द खटकतो ना. अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घ्याल, मी काय करू? काय ढेकळाचे पंचनामे का? हा अरे शब्द पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही आहे तिथं पंचनामे करून काय करणार? असा एक कांदा आहे इतर ते आहे ना, मग सांगितलं ना मी, कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे, फळपिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे. जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत.